नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 9वीच्या कुमार भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील जो स्थूल वाचन आहे इंग्लंडचा हिवाळा, हा स्थूल वाचन आपल्याला काय करायचं आहे, आज शिकायचं आहे. या स्थूल वाचनाला ज्यांनी लिहिलेलं आहे त्या लेखिकेचं नाव आहे इरावती कर्वे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंडचा हिवाळा आणि भारताचा हिवाळा यामध्ये किती फरक जाणून दिसतं आपल्याला माहिती. इंग्लंडमध्ये कशा प्रकारचा हिवाळा पडतो हे तर आपल्याला पाठामध्ये शिकायचंच आहे. तर त्यापूर्वी आपल्याला भारतातील उन्हाळ्याचं काय करायचं आहे थोडीशी माहिती घेऊ. भारतातील उन्हाळा आपल्याला होळीपर्यंत आपल्याला चांगला हिवाळा आपल्याला जाणवतो. मग त्यामध्ये थंडी किती प्रमाणात असते, किती कुडकुडीत थंडी असते आपल्याला माहिती आहे. त्यातल्या त्यात जर आपण जर जम्मू काश्मीर मधले असाल तर त्या बर्फामध्ये 0-40 डिग्री पर्यंत आपल्या सीमेवरती सुरक्षा करणारे सैनिक त्या ठिकाणी तैनात असतात. त्यांना किती कोणत्या प्रकारची थंडी जाणवत असेल. आपल्याला या पाठामध्ये, या स्थूल वाचनामध्ये इंग्लंडचा हिवाळा काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण जो लेखिका आहे या लेखिकेचं आपण काय करूया, जीवन परिचय अभ्यासूया. लेखिका इरावती कर्वे, जन्म 15 डिसेंबर 1905 आणि मृत्यू 11 ऑगस्ट 1970. मानववंश शास्त्र व समाजशास्त्र विषयांतील संशोधिका, ललित निबंधकार. त्यांचा किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ जग मान्यता पावलेला आहे. म्हणजे जे किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया आहे हा जो ग्रंथ आहे तो भारताच्या बाहेर सुद्धा त्याला मान्यता मिळालेली आहे. त्याचबरोबर तसेच परांजपे व्याख्यानमाला व हिंदूची समाज रचना ही पुस्तके प्रकाशित आहेत. भारतीय संस्कृती, महाराष्ट्र समाज व संस्कृती, महाभारत रामायण या ग्रंथाची समाजशास्त्रीय अभ्यास या विषयाशी निगडीत लेखन त्यांनी प्रामुख्याने केलेलं आढळून येते. मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, युगांत, धर्म, संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास हे त्यांचे महत्वाचे ग्रंथ आपल्याला म्हणता येईल. परिपूर्ती, भोवरा, गंगाजळ हे त्यांचे ललित लेख प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत स्थूल वाचनामध्ये आपल्या लेखिकेने काय सांगितलेलं आहे, लेखिकेने अनुभवलेल्या इंग्लंडमधील हिवाळ्याचे विलोभनीय वर्णन या पाठामध्ये लेखिका यांनी केलेलं आहे. आणि प्रस्तुत स्थूल वाचन यांनी भोवरा या पुस्तकातून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंडचा हिवाळा, लेखिका इंग्लंडमधील हिवाळ्याचं वर्णन करत असताना आपल्याला याने सांगितलेलं आहे की इंग्लंडमधला हिवाळा काय असतो आणि भारतातलं हिवाळा काय असतो आपल्याला काय करायचंय, शिकायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या भारतामध्ये आपण 3 ऋतूमध्ये काय करत असतो, वावरत असतो. आपल्याला जो 1 वर्ष आहे या 1 वर्षामध्ये आपण 4 महिन्याचा आपण 3 ग्रुप म्हणजे असं वेगवेगळे केलेलं आहे. आणि 4 महिन्याचा आपला एक ग्रुप असतो म्हणजे हिवाळा 4 महिने, उन्हाळा 4 महिने, पावसाळा 4 महिने, असे 4 महिन्याचं आपण काय घेतो, आपण काय केलेलं आहे, असं विभागणी केलेली आहे. मग आपण जून पासून ते सप्टेंबर पर्यंत, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने पावसाळा असतो. मग ऑक्टोबर पासून आपला फेब्रुवारी पासून आपल्याला काय लागतं, हिवाळा लागते. आणि मार्च ते जून आपल्याला काय लागतं, पावसाळा, आपला उन्हाळा लागतो. हे 3 ऋतूमध्ये आपण वावरत असतो. पण इंग्लंडमध्ये जर बघितलं तर इंग्लंडमध्ये फक्त 2च ऋतू आहेत. त्या ठिकाणी हिवाळा नाही, त्या ठिकाणी पावसाळा नाही. पावसाळा ऋतू आपल्याकडे आहे
पण इंग्लंडमध्ये नाही. इंग्लंडमध्ये कोणते ऋतू आहेत? उन्हाळा आणि हिवाळा या 2 ऋतूमध्येच काय राहतं? त्या ठिकाणी पूर्ण वर्ष जात असते. आपल्याकडे 3 ऋतू आहेत, तिथं इंग्लंडमध्ये 2च ऋतू आहेत. म्हणजे भारताच्या बाहेर 2 ऋतूमध्ये आपण वावरत असतो आणि भारतामध्ये आपण 3 ऋतूमध्ये वावरतो. आपल्याला या पाठामध्ये काय करायचंय? इंग्लंडमधील जी थंडी आहे किंवा तिथला जो हिवाळा आहे तो कशा पद्धतीत असतो हे आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाला शिव्या देत असायचे. मला त्या पावसाची मोठी मौज वाटेत चिखल नाही, मजेदार गारवा आणि 4-5 मैल चालूनही थकवा नाही. कोणी म्हणाले की तुम्ही कशा पावसाला कंटाळत नाही, तर मी उत्तर देईन की जगात कुठेतरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते यांचे मला फार कौतुक वाटे. बघा, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जवळजवळ इंग्लंडमध्ये रोज पाऊस पडतो. त्या ठिकाणी पावसाचे काही असं एक फिक्स महिना नाही, पण तो कधीही त्या ठिकाणी पाऊस पडतो. मग सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जेव्हा रोज पाऊस पडायचा तेव्हा लेखिकेचे जे ओळखीचे लंडनवासी, आता लंडन ही कोणती इंग्लंडची राजधानी आहे, इंग्लंडची कॅपिटल आहे लंडन, इंग्लंडची राजधानी लंडन मध्ये त्या ठिकाणी लोक पावसाला शिव्या द्यायचे. कारण त्या ठिकाणी पाऊस आला की मग थंडी चालू होते, मग थंडीमध्ये तिथे लोकांना त्रास होतो. आपल्या इथं काय, आपण 3 ऋतू सहन करतो. भारतामध्ये पावसाळा सहन करतो, हिवाळा करतो, उन्हाळा इथं सहन करतो. 3 ऋतू आपण सहन करतो, पण त्या ठिकाणी सहन होत नाही. मग भारतामध्ये आता इरावती कर्वे हे भारताचे असल्या कारणाने त्यांना त्या पावसाची खूप मजा वाटत असेल. कारण इंग्लंडमध्ये रस्त्यावरती चिखल साचत नाही. पाऊस कितीही पडला तरी त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये चिखल साचत नाही. तिथं चिखलसाठी तशी जागाच नाही. रस्त्याने सगळे चांगले रस्ते त्या ठिकाणी बनवलेले. आपल्या भारतामध्ये बघा, आपल्या घरासमोर नदी वाहते, नदी घरासमोरून जणू सगळ्या नद्याचा प्रवाह आपल्या घरासमोरून चालला का काय असं आपल्याला वाटतं. पण इंग्लंडमध्ये असं नाही. इंग्लंडमध्ये काय, पाऊस किती पडला तर त्या ठिकाणी चिखल होत नाही. मग त्यामध्ये जी हवा आहे त्या हवेमध्ये गारवा, आणि तुम्ही त्या पावसात जर 4-3 मैल चालला तरीही तुम्हाला थकवा जाणवत नाही. कोणी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही या पावसाला का कंटाळत नाही, तर लेखिका म्हणतात की जगात कुठेतरी असा पाऊस पडतो व हिरवीगार कायम राहते, याचं मला कौतुक वाटतं. म्हणून या मला पावसाचं काय कंटाळा येत नाही. कारण भारतामध्ये 4च महिने पाऊस पडतो, त्यानंतर पाऊस येतो तो अवकाळी पाऊस येतो. पण नियोजित जे ठिकाण आहे ते भारतामध्ये 4च महिने, आणि इथं कधी पाऊस येतो आणि चिखल मग अर्थात हरजत नाही. आपण 4-3 मैल जरी चाललो तर आपल्याला त्या ठिकाणी काय होत नाही, आपल्याला बिलकुल असं काहीच जाणवत नाही, तिथे चिखल वगैरे काहीच होत नाही. म्हणून त्या पावसाची मजा हे लेखिका घेत होत्या. नुसता पाऊसच नाही बघा, मौज वाटेचा अर्थ काय होतो? आनंद वाटे. मौज वाटणे म्हणजे आनंद वाटणे. नुसता पाऊसच नाही, लंडनची सर्वच सृष्टी इकडच्या उलटी. आपल्याकडे धुके पडले की काहीतरी मजेदार संवेदना मनाला होते. पावसाने धुवून काढलेले प्रसन्न आकाश, सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व 10 मैल लांबचे दिसावे तसे स्वच्छ वातावरण, आणि त्यात काही वेळा थोडा मात्र राहणारा दृष्टीला चकवणारा धुक्यांचा पडदा, अशी आपल्याकडचे धुके. सकाळी उठून पाहावे तर महाबळेश्वरी आणि सिंहगडावर खालील दरी धुक्याने भरलेली असते. तेवढ्या सूर्य उगावा की त्या धुक्यावर इंद्रधनुष उमटतात, आणि थोडा वेळ इतरस्त पळून सूर्यवर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातीवर अनंत दवबिंदू कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात. बघा, आता आपल्या भारताकडचं वातावरण जर बघितलं तर लंडनच्या तिथल्या सृष्टीचं जे तिकडली सृष्टी आहे त्याची उलटी आहे. आपल्याकडं इंग्लंडच्या सृष्टी, जी इंग्लंडचं वातावरण आहे त्याच्या विरुद्ध आपली सृष्टी आहे. आपल्याकडे जर धुकं पडायला लागलं तर इतकं मोठं धुकं पडतं आपल्याला
5 मीटरचा समोरचा व्यक्ती आपल्याला दिसत नाही, इतकं मोठं धुकं पडतं. आणि जर कधी धुकं जर पडलंच नाही तर आपल्याला 10-10 मैल, किती 10-10 मैल आपल्याला लांबचं एकदम स्वच्छ दिसतं. समोरचा एक मोठा डोंगर आपल्याला एकदम स्वच्छ दिसतो. आणि जर धुकं पडलं तर त्या धुक्यामध्ये आपल्याला काय पडतं, त्या धुक्यामध्ये आपल्याला 5 मीटर समोरचा आपल्याला रस्ता दिसत नाही. मग आपल्याला जर चालत असताना लाईट आपल्याला लावावं लागतं. असं वातावरण आपल्या भारतामध्ये दिसतं. मग त्या धुक्यामध्ये एखादी जर सूर्य निघाला तर ते सूर्याच्या किरणाने जे धुक्यातले जे सूक्ष्म कण आहेत पाण्याचे ते पानावर पडतात. आणि पानावर पडल्यानंतर जे दवबिंदू आपल्याला एकदम छान प्रकारे, म्हणजे एखाद्या पानावर 2-4 थेंब दिसले, मग त्या 2-4 थेंबामध्ये आपल्याला 4-4 सूर्य दिसतात. इतकं मनमोहक जी दृष्टी आहे ती आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर लेखक म्हणतात की जर आपल्याकडे धुकं पडलं, जो महाबळेश्वर आहे, महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण, आणि त्यानंतर सिंहगड, या सिंहगडाच्या खाली जी दरी जाते त्या दरीला जणू ती दरी धुक्याने भरून त्या धुक्याने भरून वाहते की काय असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं. ते म्हणतात की सूर्य उगव की धुक्यावर इंद्रधनुष्य उमटतात आणि थोडा वेळ इतरस्त पळून सूर्यावर आला की धुके पार नाहीसे होतो. गवताच्या पातीवर अनंत दवबिंदू सूर्यकोटी प्रतिबिंबित. सूर्यकोटी म्हणजे त्या ठिकाणी अनेक सूर्य दिसते. जसे मी आता सांगितलं की त्या धुक्यामध्ये जर एखादी सूर्य निघालं तर त्या सूर्याच्या मार्फत ज्या पानावरती जे दवबिंदूचे थेंब पडतात त्या प्रत्येक एका पानावर जर 10 थेंब पडले असेल तर त्या एका पानावर 10-10 सूर्य म्हणजे सूर्यकोटी आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. कारण ते जो सूर्याचं किरण आहे, सूर्याची किरणे त्या ठिकाणी काय पडतात आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि जो इंद्रधनुष्य आहे 7 रंगाचा, तो आकाशामध्ये असा एक अर्धा वर्तुळ, अर्धा गोल आपल्याला त्या आकाशामध्ये स्वच्छ दिसतो. असं जो वातावरण आहे तो आपल्याला भारतामध्ये आढळतो. समोर संध्याकाळी धुके पसरले तेही रात्र निवळली की नाहीसे होते व रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांची चमकत राहते, पण लंडनचे धुके मात्र औरच असते. बघा, भारतामध्ये जर संध्याकाळ झाली तर जे धुके आहे ते धुक्याचं प्रमाण काय होतं आपल्याकडे कमी होतं आणि नाहीसे होतात. कारण रात्रीचे चांदणे जे आपल्याला ताऱ्यामध्ये दिसतात, मग ते ताऱ्यामध्ये ते जे रात्रीचे चांदणे आहेत ते तारे आपल्याला आकाशामध्ये चमकत दिसतात. पण या ठिकाणी जे लंडनचे धुके आहे, लंडनचे धुके भारताच्या विरुद्ध आहे. म्हणजे त्या ठिकाणची औरच म्हणजे वेगळीच त्या ठिकाणची मजा आहे. आधी 10 वर्षाचे 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते. तिकडचे आकाश आपल्या आकाशा इतके उंच कधीच वाटत नाही. कधी वरती पहा, काळसर पांढुरके छत जसे सर्व शहरावर घातलेले आहेत. बघा, लंडनमध्ये जर बघितलं तर वर्षामधले 10 दिवस सुद्धा आकाश त्या ठिकाणी निरभ्र राहत नाही. भारतामध्ये 4च महिने आपण आभाळ भरून येईल, त्यानंतर सगळं आकाश मोकळा राहतो. पण लंडनमध्ये आकाश हे वर्षातले 10 दिवस सुद्धा काय राहत नाही, निरभ्र राहत नाही त्या ठिकाणी. आणि जसं भारतामध्ये जो आकाश आहे आपल्याला आपल्या स्वतःपासून किती उंच आपल्याला आकाश दिसतो, भरपूर उंच दिसतो. पण लंडनमध्ये असं काही दिसत नाही. लंडनमध्ये जो धुकं पसरलेलं असतं आकाशामध्ये, धुकं जो पसरलं त्या धुक्यामुळं आपल्याला जणू असं वाटतं की आपल्या शहरांच्या वरती, आपल्या इमारतीला वर लागूनच आकाश आहे की काय असं त्या ठिकाणी जाणवतं. पण भारतामध्ये तसं नाही. इंग्लंडमध्ये धुक्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी जो धुका आहे त्या ठिकाणी निरभ्र आकाशामध्ये इमारतीच्या वरच जणू तो आकाश आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. बघा, कोळशावर चालणाऱ्या लंडन मधले हजारो लहान मोठे कारखाने व कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकत असते. बघा, लंडनमध्ये जे कोळशावर चालणारे अनेक कारखाने आहेत, लहान मोठे कारखाने, कोळशावर चालणारे लहान मोठे कारखाने. मग त्या कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या कारखान्यातून जो धूर निघतो, मग त्या धुरामुळे काय होतं, त्या ठिकाणी अजून जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला धुकं पाहायला मिळतं. पण भारतामध्ये तसं आपल्याला दिसत नाही. बघा, कोळशावर चालणारे लंडनमध्ये हजारो लहान मोठे कारखाने व कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकत असतात.
बघा लंडनमध्ये जे कोळशावर चालणारे लहान मोठे कारखाने आणि हजारो चुली त्या ठिकाणी बघा आपल्या इंग्लंडमध्ये शरीराला तापमान मिळावं म्हणून त्या ठिकाणी चुली पेटवतात. शरीराला तापमान मिळावं म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये चूल लावली जाते आणि त्या चुलीच्या शेजारी बसून थोडं ते उष्णता घेतली जाते, जणू आपल्या शरीराला काय उष्णता मिळावी म्हणून त्या ठिकाणी उष्णता घेतली जाते. पण भारतामध्ये आपल्याला नाही, आपल्याला उष्णता 4 महिने मिळते ऑटोमॅटिक, आपल्याला उष्णता घ्यायची गरज नाही. हा थंडीच्या काळात थोडा आपण घेऊ शकतो, पण उन्हाळा लागला की आपल्याला अनंत प्रमाणामध्ये उष्णता मिळते, त्याच्यामुळे भारतामध्ये अशी काही गरज नाही. आता या चुलीमार्फत आणि त्या कारखान्यामार्फत जो धूर निघणार आहे तो धूर अनंत प्रमाणात त्या ठिकाणी साचत असतात. घरातही जरी अनवाणी चालले तरी पाय काळे होतात, कुठल्याही झाडाला हात लावला की तरी काळे होतात. या धुरकट वातावरणात धुके पसरले म्हणजे एरवी डोळ्याला न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात. काळोख डोळ्याला दिसतो व हातात धरता येतो असे धुके वर्षातून 2दा-3दा तरी लंडनवर पसरते. पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे व आपण हवेच्या तळाशी आहोत. या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या, पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव लंडनच्या धुक्यात आला. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल याची कल्पना येते. या धोक्याने हाहाकार होतो. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात, रस्त्यावर गाड्यांचे अपघात होतात, मुले रस्ता चुकतात. बघा या धोक्याचं प्रमाण इतकं वाढतं की यामध्ये आपण एखाद्या झाडाला जर हात लावलं तर आपलं हात काय होतं, काळं होतं. आपण घरामध्ये जर अनवाणी पायाने चाललो, अनवाणी पाय म्हणजे पायामध्ये चप्पल नसणे, मग अनवाणी पायाने चाललं तर आपले पाय सुद्धा काय होतात, काळे होतात. एखादी झाडाला आपण हात लावलं तर आपला हात काय होतं, काळा होतो. इतकं धूर त्या चुलीमार्फत आणि त्या लहान मोठ्या कारखान्यामार्फत धूर त्या लंडनमध्ये त्या जे चिमण्या वगैरे असतात ते धूर ओकत असतात. आता लेखिका म्हणते की काळोख डोळ्याला दिसतो व हातात धरता येतो. धुके इंग्लंडमध्ये 1दा-2दा असं धुकं इंग्लंडमध्ये पडतच. वर्षातून 1दा-2दा, कायम पडत नाही, पण वर्षातून 1दा-2दा का होत नाही, पण त्या इंग्लंडमध्ये असं काळोख पसरतोच. पृथ्वीच्या भोवती बघा लेखिका म्हणतात की भूगोलाच्या विषयामध्ये असं वाचलं होतं, जो भूगोल विषय आहे त्या भूगोलाच्या विषयामध्ये असं वाचलं होतं. काय वाचलं होतं की पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे. पृथ्वीच्या भोवती काय आहे, हवेचं आवरण आहे. आणि हे फक्त पुस्तकाच्या मध्ये वाचलं होतं, पण जेव्हा प्रत्यक्षात लंडनमध्ये बघितलं तर आपल्याला असं वाटतं की खरंच पृथ्वीच्या शेजारी पृथ्वीच्या भोवती काय आहे, हवेचं आवरण आहे, असं आपल्याला इंग्लंडमध्ये अनुभवतो. आणि इंग्लंडमध्ये जो अनुभव येतो ते आपल्याला त्या ठिकाणी कळतो. लेखिका म्हणतात की समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल याची कल्पना सुद्धा येत नाही, कारण इतकं धुकं. आपण एखादी वस्तूला हात लावलं किंवा झाडाला हात लावलं तर हात सुद्धा आपले काळे होतात. आपण घरामध्ये अनवाणी पायाने चालत तर आपले पाय सुद्धा काळे होतात. आणि आपण जर हवेमध्ये बघितलं तर त्या हवेचे स्फटिक काळे काळे कण सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसायला लागतात. इतकं मोठं काळोख त्या धुक्यामुळं आणि त्या धुरामुळं त्या इंग्लंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या धुक्याने इतकं मोठं अपघात होतात की जे समुद्रामध्ये जे ब्रिटिश खाडी आहे त्या ब्रिटिश खाडीमध्ये जे बोटी आहेत ते बोटी एकमेकावर आदळत असतात आणि रस्त्यामध्ये त्या धुक्यामुळं स्पष्ट दिसत नसते. आणि त्या दिसत नसल्यामुळं त्या ठिकाणी एकमेकावर त्या ठिकाणी गाड्या एकमेकावर आदळतात, अपघात होतात आणि मुलं सुद्धा त्या ठिकाणी रस्ता चुकतात. अशा सर्व घटना आपल्याला इंग्लंडच्या त्या भागामध्ये, आपल्या लंडनच्या भागामध्ये काय पाहायला मिळतं, अशी लेखिका इरावती कर्वे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सांगते. हिवाळ्यातले कित्येक आठवडे इथला दिवस संधी प्रकाशा इतका उजेडत असतो. या अर्धवट उजेडाच्या प्रकाशात जसा अनुभव तसाच छायेच आहे. निरनिराळ्या उद्यानातून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे, पण एकाची सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याचबरोबर अगदी त्याला चिटकून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की दृष्टी ठरत नाही.
पण प्रत्येक चालणारे माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी धावत व चालत असते. दिव्याच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरली असते. प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमय तर दुसरी बाजू छायेची व निवाऱ्याची असा विरोध सतत दिसतो. बघा, हिवाळ्यातले कित्येक आठवडे जर बघितलं तर या लंडनमध्ये संधी प्रकाशाचे उजेड असतो. आता संधी प्रकाश म्हणजे काय? संधी प्रकाश म्हणजे धुक्यामध्ये दिवस मावळलेला नसतो. संधी प्रकाश म्हणजे दिवस मावळलेला नसतो, पण सूर्य दिसत नाही, सूर्य पूर्ण दिसत नाही. मग त्या धुक्यातून जे आपल्याला जो प्रकाश पडतो, दिवस मावळलेला नसतो तरीही त्या ठिकाणी प्रकाश दिसत नाही, पण कुठेतरी त्या धुक्यातून जो प्रकाश दिसत असतो त्याला संधी प्रकाश म्हणत असतात. आणि त्या संधी प्रकाशाचा उजेड आठवडाभर त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये दिसतो. आणि जो अर्धवट उजेड आहे तो अर्धवट उजेडाचा जसा अभाव तसाच छायेचा आहे. छायेचा म्हणजे सावलीचा. त्या ठिकाणी सावली सुद्धा दिसत नाही. आता लेखिका म्हणतात की त्या ठिकाणी जे उद्याने, त्या उद्यानामध्ये केवढाले म्हणजे मोठे मोठे जे पर्णहीन वृक्ष आहेत. पर्णहीन म्हणजे पाने नसलेला, पर्णहीन वृक्ष. पर्णहीन म्हणजे पाने नसलेला झाड, पाने नसलेला. पर्णहीन म्हणजे पान नसलेला. आता भारतामध्ये जरी झाडाला पान नसलं तरी त्या झाडावर जेव्हा सूर्य पडतो तेव्हा त्या सूर्याच्या विरुद्ध बाजूला आपल्या भारतामध्ये सावली दिसते. मग आपले विजेचे खांब असो किंवा झाड असो, पर्णहीन झाड, ज्या झाडाला पानं नाहीत, तशी जरी आपण भारतात बघितलं तर आपल्याला थोडी का होत नाही सावली दिसते. पण लंडनमध्ये असं नाही, कारण त्या झाडावर प्रकाशच पडत नाही. झाडावर प्रकाश पडत नाही म्हणून त्या झाडाला सावलीच येत नाही. तसं भारतामध्ये तसं नाही. बघा, एकाही झाडाची सावली त्या खाली असलेली हिरवळ म्हणजे जमिनीवर जी हिरवळ आहे त्या हिरवळ पडत नाही. पण आपल्यामध्ये किती रखरखीत ऊन असला तरी त्या झाडाला चिकटून का होत नाही, त्या ठिकाणी सावली पडते. आता डांबरी रस्ता उन्हाने चकाकतो. भारतामध्ये बघितलं तर जो सूर्य आग ओकत असतो उन्हाळ्यामध्ये, मग त्या आगीमध्ये त्या उन्हाच्या उष्णतेमुळे आपल्याकडं डांबर रस्ते विरघळतात, इतकं ऊन असतं. पण तसं लंडनमध्ये नाही. बघा, त्या ठिकाणी लेखिका म्हणते प्रत्येक चालणारे माणूस, धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी धावत चालत असते. भारतामध्ये या सगळ्या गोष्टी दिसतात. प्रत्येक चालणारा माणूस त्याच्या बाजूला सावली पडत असते, धावणारा वाहन त्या वाहनाची तो सावली बाजूला पडत असते. आणि या ठिकाणी काही नाही, दिव्याच्या प्रत्येक खांबाची सावली सुद्धा तिच्या शेजारी पडत असते. आपल्यामध्ये जी लाईटचे खांब आहे त्या खांबाची सावली सुद्धा बाजूला पडत असते. कारण आपल्या ठिकाणी, आपल्या भारतामध्ये पूर्ण सूर्य आपल्यामध्ये दिसतो, पण त्या ठिकाणी अर्ध सूर्य, त्या ठिकाणी म्हणजे कसं संधी प्रकाश असल्यामुळे त्या ठिकाणी असं दिसत नाही. प्रत्येक वस्तूची एक पोळलेली आणि प्रकाशमय बाजू, दुसऱ्या बाजूची छावेची निवाऱ्याची. बघा, आता एखादी झाड आहे, त्या झाडाच्या इकडल्या बाजूला आपल्याला जर या बाजूला जर सावली उष्णता लागत असेल, त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला थंड तिकडले जास्त उष्णता दिसत नाही. तशी विरुद्ध मग नाना एका ठिकाणी तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी तिची सावली दिसत असते. तसं भारतामध्ये आपल्याला दिसतं, पण इंग्लंडमध्ये असं नाही. बघा, आगगाडीतून प्रवास करताना बघावे, उन्हाच्या वेळी टेलिग्राफच्या तारावर बसताना पक्षी नेमके खांबाची सावली पडली असेल तर त्या खांबाला चिकटून बसलेले असतात. पायी चालणारे माणसे घराची सावली, पायी चालणारे माणसे घराची सावली ज्या बाजूला पडली त्या बाजूच्या रस्त्याने चालतात. झाडाखाली दाट छायेच्या काळ्या चंद्र कळेवर लक्क प्रवासाचे गोल गोल कडवटे खडीसारखे चमकतात, पण इथे सावली पडेल इतका लख प्रकाश महिन्याच्या महिने पडत नाही. आता भारतामध्ये आपण एखादी घरं बघितलं तर घराच्या ज्या बाजूला सावली पडलेली असते त्या बाजूला लोक आसरा घेतात, तिथून चालतात. पण इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी वर्ष कित्येक महिने त्या ठिकाणी प्रकाश पडत नाही, तिथे सावली पडत नाही. अशी लेखिका आपल्याला काय या ठिकाणी सांगत असते. पायी चालणारे माणसं असो किंवा गाडीवर चालणारे माणसं असो, मग एखादी पक्षी आहे, पक्षी जर झाडाच्या त्या खांबावर जरी बसला असेल तर ज्या ठिकाणी सावली दिसली त्या खांबावर त्याच बाजूला ती
पक्षी त्या ठिकाणी बसलेले असते. भारतामध्ये या सगळ्या विरोधाभास आहे. जशी इंग्लंडची आहे तशी भारतामध्ये त्याच्या विरुद्ध गोष्टी आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक दिवस मी या उद्यानातून त्या उद्यानात भटकत भटकत सेंट जेम्स बगीचात पोहोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्षाकडे पाहत होते. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश पडला होता. एकाएकी मला चमत्कारिक वाटले की प्रकाश खालून वर फाकला आहे. मी नीट भोवताली व वर पाहिले. खरेच आकाशात अभ्राच्छादित होते. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा माग मूसही नव्हता. खाली तळ्याच्या पाण्यात व मधल्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचला होता. त्यातून परावर्तन होऊन प्रकाश सर्वत्र फाकला होता. यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटत होता. या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात. कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला व तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेला टाटव्यावरून व हिरव्या कुरणावरून पडला म्हणजे रंगा नटलेली सृष्टी डोळ्यापुढे नाचते. पण तरीही यातल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडील सृष्टीतला रंग यात फरक आहे. येथे सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात. जशा दाट छाया पण आपापल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक अशा भासतात. बघा, लेखिका म्हणते की एक दिवस मी या उद्यानातून त्या उद्यानात भटकत होते. त्यामध्ये जे सेंट जेम्स बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये लेखिका पोहोचल्यानंतर त्यांनी समोर बघितलं की तळ्यामध्ये पोहणाऱ्या पक्षाकडे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की सगळीकडे मंद प्रकाश पडलेला आहे. जो प्रकाश आहे तो सगळीकडे मंद आहे. त्या कारण तिथं पूर्ण प्रकाश पडत नाही. सगळीकडे मंद प्रकाश पडला होता आणि लेखिकाच्या समोर एकाएकी चमत्कारिक असं वाटलं की खालून प्रकाश वर कसा पडलेला आहे. प्रकाश खालून वर उलटा विरुद्ध बाजून कसा जातो असं एक चमत्कारिक गोष्ट लेखिकाला वाटली. आणि लेखिका म्हणते मी परत जेव्हा बघितलं इकडे तिकडे बघितले वर बघितलं तर वर तर आभाळ काय होतं आभ्राच्छादित होतं. वर तर पूर्ण आभाळ असं भरून होतं. त्या ठिकाणी ऊन वगैरे काही दिसत नव्हतं. पण लेखक म्हणते की तिथं आभाळ जरी काळ असलं तरी त्या ठिकाणी सूर्य अजिबात दिसत नव्हतं. त्या ठिकाणी सूर्य मागमूस सुद्धा नव्हता. म्हणजे त्या ठिकाणी सूर्य अजिबात दिसत नव्हता. आणि लेखकामध्ये खाली तळ्याच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फाचा थर साचला होता. पाण्यामध्ये जे तळ्याच्या खाली पाण्यामध्ये आणि तिथे जो दगड होता दगडावरती बर्फाचा थर एक पातळ थर साचला होता. आणि त्यातून जो प्रकाश हा परावर्तन होऊन तो विरुद्ध बाजूने वर दिसत होता. बघा, वरून कुठेतरी एखादी किरण तसं संधी प्रकाश जो आला तर संधी प्रकाश एखादा त्या बर्फावर पडला असेल आणि जो थर साचलेला आहे त्या थरामधून तो बर्फ काय झालेला आहे विरुद्ध बाजूने आला आहे. तेव्हा लेखिकेला असं वाटलं की तो उलटा प्रकाश वर चाललेला आहे. तसं त्या ठिकाणी जेव्हा त्या बर्फातून परावर्तन झालेला प्रकाश सर्वत्र पसरलेला दिसतो तेव्हा लेखिका म्हणते की तो जो प्रकाश होता तो सर्वत्र फाकला होता. म्हणजे त्या ठिकाणी सर्वत्र पडला होता. यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला. जेव्हा तो प्रकाश उलटा दिसत होता बर्फावर पडून तेव्हा तो प्रकाश आपल्याला खालून वर गेल्यासारखं लेखिकेला वाटत होता अशी लेखिका म्हणते. बघा, या विशिष्ट प्रकारात सर्वच रंग आंधळे वाटतात. हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये जे रंग आहे ते रंग सगळे आपल्याला काय वाटतात आंधळे वाटतात. कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेल्या टाटव्यावरून व हिरव्या कुरणावरून पडलेला रंग त्या ठिकाणी दिसत असतो. मग एखाद्या दिवशी जर सूर्यप्रकाश जर पडला तर तोही वसंत ऋतूमध्ये फुलांनी वसंत ऋतूमध्ये जसं झाडं फुलं जसं बहरून येतात तसं एखाद्या कुरणावरून जो हिरवा रंग सजलेला असतो तसंच त्याचप्रमाणे रंगाने नटलेली जी सृष्टी आहे जसं वसंत ऋतूमध्ये पूर्ण जी सृष्टी आहे भारतामध्ये सजलेली असते तेव्हा फुलं फळे तेव्हा फुलं प्रत्येक झाडाला फुलं येतात पानं नवीन नवीन येतात. पण त्या ठिकाणी तसं काही दिसत नाही. बघा, जसं वसंत ऋतूमध्ये रंगा नटलेली सृष्टी डोळ्यासमोर नाचते पण तरीही इथल्या सृष्टीतले रंग आपल्याकडच्या रंगीमधले यात फरक आहे. बघा, इथला फरक म्हणजे इंग्लंड मधला फरक आणि भारतातला फरक हे खूप वेगळा आहे. त्या ठिकाणी दोनच ऋतू असल्यामुळे पाऊस कधीही पडतो पण भारतामध्ये असं
3 ऋतू असल्यामुळे आपल्याला ठराविक काळामध्ये पाऊस पडत असतो. मग जो वसंत ऋतू असतो या वसंत ऋतूमध्ये अनेक झाडे अनेक वेली त्या ठिकाणी फुलून येतात. पण इंग्लंडमध्ये तसं काही दिसत नाही. या ठिकाणी सर्वच रंग मंद व सौम्य वाटतात. भारतामध्ये प्रत्येक झाडाचा रंग आपल्याला फुलून दिसतो. वसंत ऋतूमध्ये प्रत्येक झाड आपल्याला फुलून दिसतं. प्रत्येक फुलांचा रंग आपल्याला वेगवेगळा दिसतो. आणि तसं इंग्लंडमध्ये काहीच नाही. इंग्लंडमध्ये प्रत्येक रंग हा मंद दिसतो आणि सौम्य वाटतात. दाट छाया आपापल्या भडकपणामुळे उठून न दिसता एकमेकांना पूरक दिसतात. आपल्याकडे जशी सावली एका झाडाखाली जसं फुलून दिसते तसं त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये ती सावली सुद्धा आपल्याला दिसत नाही. कारण की त्या झाडावरती त्याच्या झाडावर सुद्धा उष्णता पडत नाही. कारण तिथं सूर्यच पूर्ण प्रकाशामध्ये दिसत नाही. सूर्य अपूर्ण दिसतो आणि तिथं काय दिसतं? संधी प्रकाश दिसतो. त्याच्यामुळे तिथं त्या इंग्लंडमध्ये सुद्धा काय दिसतं की पूर्ण प्रकाश दिसत नसल्यामुळं तिथं झाडाला पाने सुद्धा नसतात आणि सावली सुद्धा त्या ठिकाणी पडत नाही. अशी लेखिका आपल्याला या पाठाच्या मार्फत या स्थूल वाचनामार्फत आपल्याला काय सांगते? लेखिका आपल्याला इंग्लंडचा जो हिवाळा आहे आणि इंग्लंडचं वर्णन आपल्याला या पाठामध्ये लेखिकेने सांगितलेलं आपल्याला आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा स्थूल वाचन संपला. यानंतर आपण नवीन एका पाठासोबत नवीन व्हिडिओ सोबत मी तुमच्या समोर नवीन पाठ लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.